वसंत मोरेसोबत सकारात्मक चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर. वसंत मोरे पॉइंटर्स. पुणे लोकसभेची निवडणूक 100% लढणार. मी माझं नशीब समजतो की प्रकाश आंबेडकरांनी मला इथे बोलावलं. आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाली. आमची सकारात्मक चर्चा झाली. पुढचा मार्ग येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट करू. पुणे लोकसभेचा खासदार या सगळ्या विचारातून होईल याची मला खात्री आहे. आणि वसंत मोरे वंचितचे उमेदवार. याबाबतचा निर्णय हा प्रकाश आंबेडकर घेतील. काही दिवसात यावर भूमिका प्रकाश आंबेडकर स्पष्ट करतील. प्रकाश आंबेडकर पॉइंटर्स. वसंत मोरे यांच्यासोबत आज चर्चा झाली. दुसरी महत्त्वाची चर्चा अजून व्हायची आहे. 2-3 दिवसानंतर महाराष्ट्रातलं समीकरण समोर येईल. पुणे लोकसभेची निवडणूक लढणार 100% आहे. उलट मी माझं नशीब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्व आंबेडकर साहेब यांनी मला इथं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्या मोठ्या. आज माझा पहिलाच दिवस आहे. आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलोय. अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही 4थ्या टप्प्यामध्ये खूप लांब आहे. त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील, पुढचा कशा प्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सगळं कळेल. का नक्कीच 100% सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे. वसंत मोरे वंचितचे उमेदवार असतील का पुण्यात? आता ते साहेब भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब घ्याल. तुम्ही वंचित त्या बाबतीमध्ये आता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला चालवली आहे. आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय लागतो. एक तात्या यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे. दुसरी असणारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे, कळवायचं आहे ते 31 तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो. महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणारं जे आहे ते अधिकृतरित्याने 31 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल. काही चर्चा मी असताना आता ओपन करू शकत नाही. याचं कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येईल की घटना अजून घडतात, राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावरती, गाव पातळीवरती त्याचा एक शेप माझ्या अंदाजाने यायला असं म्हटलं की अजून एक 2-3 दिवसाची वेळ असेल त्या ठिकाणी मानतोय आणि या 2-3 दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण, कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्या समोर येईल असं मी फक्त आपल्यासमोर सांगतो. आजची चर्चा ही त्यातलाच एक भाग होता असं तुम्ही समजायला हरकत. मी जसं म्हणालो की आपल्याला 2-4 दिवसामध्ये जे काही ग्रामीण शहरी पातळीवरती होत आहे त्याच्याबद्दल आज मी काही बोलणार नाही, बोलू इच्छित नाही. परंतु 4-5 दिवसामध्ये निश्चितपणे आपल्यासमोर येईल एवढं मी आपल्याला सांगतो आणि ते आपल्या सगळ्यांचं असणारं उत्तर असतील असं मी त्या ठिकाणी मानतो. ते मी आपल्याला जसं म्हणालो की बेसिकली हे 4 दिवस तरी तुम्ही मला मुदत द्या. 4 दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांना सगळं सांगतो काय होतंय ते. जसं सांगितलं की 4 दिवसामध्ये काय परिस्थिती आहे, काय होतंय ते आपल्याला असणारं बिफोर सेकंड असं म्हणा की पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्या समोर येईल. ते म्हणून मी म्हटलं जे काही आता मी करतोय ते 2 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येईल असं म्हटलं 2 तारखेपर्यंत थांबा. थँक्यू.